जी. कुलकर्णी यांच्या पिंगळा वेळ या कथासंग्रहातून तळपट नावाची कथा. सिद्धनहळ्ळी खेड्याच्या मागे असलेल्या सपाटीवरील नूरमने हा भाग माळमध्येच उल्ल्याप्रमाणे दिसे. एकेकाळी नावाप्रमाणे त्या ठिकाणी 100 घरे असतीलही, पण आज मात्र तुरकाट्यांच्या 30-40 झोपड्या टिकून होत्या व त्या ठिकाणी गोल्ल, गारुडी आणि दोरमांग यांची वस्ती होती. ती माणसे एकमेकांबरोबर बोलत चालत. एका वस्तीतील गांजा अगर मोगाभर ताडी हळूच सरहद्द ओलांडून जात असे. हुच्च म्हातारीने रस्त्यालगत 3 दगड तेलकुंकवाने माखून ठेवले होते. तेथे दोन्ही जमातींकडून एखाद दुसरा पैसा, मुठभर जोंधळे तांदूळ येऊन पडत. कधी मैलार लिंगाचा अगर यल्लाईचा चुरमुरे फुटाणे, ओले खोबरे, साखर असा प्रसाद एकमेकांकडे येई, पण त्यांच्यात पक्के जेवणखाण मात्र होत नसे. कुंभयाची पोरगी जेव्हा कवठेदार दिसू लागली आणि ती चालू लागली की ती चालतच राहावी असे सगळ्या बाप्यांना वाटू लागले, तेव्हा तेथेच घरोबा शोधण्याऐवजी त्याने वासे उपसून घोड्यावर घातले व सगळी गुडचापी गुंडाळून तो देवीच्या डोंगरामागे निघून गेला. दोरमांगांच्या वस्तीत कुजलेल्या गायपाताचा वास भरलेला असे, तर स्वतःला अभिमानाने कृष्ण गोल्ल म्हणून घेणाऱ्या गारुड्यांना दोऱ्यावळून पोट जाळण्याची कल्पना रस्त्यावर फुटून पडलेल्या कुत्र्याच्या आतड्यासारखी वाटे. उलट साप किरडू दाखवून हिंडण्यापेक्षा जगात काय बरे हे दोरवाल्या बायका देखील स्पष्ट बोलून दाखवत. आणि कशालाही न लाजणाऱ्या घोटीव माणसाच्या त्या बायका स्वतःच्या फटकळपणाबद्दल शरमत. गोल्ल बायका हरणाचे कातडे तळाशी लावलेल्या दुर्ड्या घेऊन वशीद ओरडत हिंडत. एखादी भाबड्या चेहऱ्याची बाई दिसली की वशीद विसरून मग त्या शकून सांगत. 7 महिन्यात म्हैस होईल, पोरीला घर मिळेल, अंगावरचे कुत्त जाईल, नवरा चिमणीसारखा मुठीत राहील, पण त्यासाठी यल्लाईला 10 पैसे दे, नारळ दे, खण दे, गाराणे घालते, यल्लाईच्या डोंगराला जाते, भंडारा उधळते, 1 रुपया दे असा त्यांचा भडीमार सुरू होईल. त्यातल्या एका कंजारणीला यल्लाईचा डोंगर कुठे आहे हे माहीत नव्हते, पण त्या अनेकदा मर्दापेक्षा जास्त पैसे निऱ्यांच्या कोक्यात गुंडाळून आणत आणि सतत अडचक्र फिरवत दोर पिळणाऱ्या बायकांकडे बघून हसत. मात्र दोन्ही वस्त्यांतील कुत्र्यांना तेवढे कशाचेच सोयर सुतक नव्हते. खालच्या रस्त्याने रात्री अवेळी एखादी गाडी गेली की जीव तोडून ती एक दिलाने तिच्या मागे धावत. तळ्यापलीकडे असलेल्या रामनहळ्ळीतील कुत्र्यांच्या भुंकड्याला निष्कारण आवेशाने उत्तर देत आणि जात जमात न पाहता दरवर्षी आपली पिलावळ वाढवत. रविवार असला की एरवी देखील दानय्या गावाजवळचे तळे पितळी थाळीसारखे चमकू लागताच गावाकडे येऊ लागे, कारण त्याला वस्तीपासून 4-5 मैल चालावे लागे आणि मग तोपर्यंत ऊन वाढे. गेली 40 वर्षे तरी तो हा प्रवास करत आला आहे, परंतु डोकेच उसवल्याप्रमाणे दिसणारा रुमाल, गुडघ्यापर्यंत पोहोचणारा लांबकोट आणि लंगोटी यांखेरीज त्याच्या अंगावर इतर कपडे कुणी कधी पाहिलेच नाही. जुने कपडे देतानाही त्याला नेमका असलाच कोट देणारा वकील कोण हे देखील कुणाला कधी समजले नाही. पण नागप्पा नागप्पा म्हणत खरखरीत आवाजात ओरडत तो गल्लीत शिरला की त्याच्या मागे पोरांची झिम्मड उठे व तो जाईल त्या घरापर्यंत ती त्याच्या मागोमाग जात.
मग काय गोंधळ घालतात ही पोरे म्हणत मोठी माणसे देखील जमा होत. नंतर बायका देखील उंबऱ्यापर्यंत येऊन दुरूनच साप बघत अंगावर निरुपद्रवी शहारे आणण्याचा आनंद मिळवीत. दानय्या पोरांना मधून मधून मधाचे जुने पोळे अगर सापाची कात देत असे. पोरी तर हातात नव्या गुंजा अगर गजरे पडले की लाह्यांप्रमाणे फटाफट उडत आणि एक दोन ठिकाणी शिकेकाई अगर रिठे दिले की जुने कपडे व भरपूर खाणे यांना मरण नसे. पण एवढ्यासाठी काही दानय्याच्या मागे पोरांची गर्दी होत नसे. सापाच्या बुट्ट्या घेऊन येणाऱ्यांची संख्या तशी कमी नव्हती. पण दानय्याचे साप म्हटले की पोरे हादरून जात व खुश होत, कारण तो नुसते नागच दाखवत नसे, त्याच्याबरोबर अनेकदा आणखी बुट्ट्या असत. कधीतरी तोंड बांधलेले लहान पोते देखील असे. आणि आज काय नवीन बाहेर पडणार हे पाहण्यासाठी पोरे श्वास आवरून छाती आवळून उभी राहत. एकदा दानय्याने शंकरपाळे चौकोन अंगावर असलेला मांडी एवढा जाड असा पाणसाप काढला व त्यांच्या समोर टाकला. त्याला पाहताच मागे सरकताना 4-5 पोरे तरी एकमेकांवर कोलमडली. सापाने मान उंचावून इकडे तिकडे पाहिले व लगेच सगळे विसरून तो निश्चित पडला. दानय्याने त्याला 2-4दा पायाने ढकलले. मास्तरांनी एक लांब काठी त्याला हळूच डोसली. एका पोराने तर धीटपणे कागदाचा एक बोळा नेम धरून त्याच्या शेपटीवर टाकला. तरी तो अगदी निर्विकार सुस्तच. मग पोरांचे लक्ष त्याच्यावरून उडाले व त्रिकोणी डोके असलेल्या सळसळ फिरणाऱ्या सापाकडे गेले. थोड्या वेळाने पाहिले तर पाणसाप नाही. पोरे गबागबा पांगली व आजूबाजूला बायका लहान पोरांना कडेवर आदळून शाळेच्या कट्ट्यावर चढल्या व हत्तीच्या पायाखाली सापडल्याप्रमाणे किंचाळू लागल्या. पण दानय्या मात्र शांतपणे गिधाडाच्या पंखाखाली कोटाची पाखी हलवत भोवती हिंडला व शेवटी सीतारामच्या दुकानाच्या फळीखाली हात घालून त्याने साप काढला व त्याला शिव्या देत पोत्यात कोंबला. एकदा त्याने हातभर घोरपड आणली व ती नागाची आई म्हणून सांगत सगळ्यांकडून त्याने दुप्पट चिल्लर गोळा केली होती. पण लोक जमत ते मात्र त्याचे साप त्याचे नाग पाहण्यासाठी. त्याने हळद कुंकू आणि चुना यांच्या पट्ट्यांनी शृंगारलेली डबल बुट्टी उघडली की त्यातून काळ्या विजेसारखा किंवा केशरी किरणाप्रमाणे वाटणारा नाग ताडकन बाहेर येत असे व त्याबरोबर इतर साप घुस गांडुळांप्रमाणे दिसू लागत. मग दानय्याची बडबड जरी चालूच असली तरी त्याचा एक हात मात्र सतत नागाला एका मर्यादेतच थांबवण्यात गुंतलेला असे. अशा वेळी त्याची बोटे स्वतंत्रपणे जिवंत असल्याप्रमाणे हलत, सगळा हातच एक नाग असल्याप्रमाणे ती फण्यासारखी पुढे झेपावत. शेपटी ओढून नाग सरळ केला की तो दांडग्याच्या काठीपेक्षाही हातभर लांबच दिसे. मग लगेच त्याला कंस पडत आणि त्याने फणा काढला तर त्यात सूपभर तांदूळ सहज मावत. एकदा मास्तरांनी विनोद केला व विचारले, तू हे नाग काय विलायतेतून आणतोस की काय? अगदी आयसीएस दिसतात. इतरांचे साप अगदी गावठी जंतासारखे वाटतात बघ. नागाशी खेळणारा हात न लांबवता दानय्या हसला. तो फारच खुश झाला असावा, कारण त्याने नाग उचलून मानेभोवती टाकला. तो म्हणाला, अण्णा, त्याला काय सोनं मोती खायला घालतो है? पण जनावर नुसत्या खाण्यानं नाही जगत, त्याला काळजाचं रक्त आटवायला पाहिजे. नाग म्हणजे आमचं पोट, आमचा देव. एक पोर वाढवावं ते फार सोपं, पण जनावर वाढवणं नको. आता नाग हातात घेऊन जन्मलो म्हणा की आता संपायचं ते नाग हातात घेऊनच. मानेवरून कोटाखाली शिरून
पुढे पोटावर येणाऱ्या नागाकडे पोरे बाटल्यांच्या टोपणासारखे डोळे करून पाहत उभी राहत. मग त्या रात्री एखाद दुसरे पोरगे झोपेत किंचाळत उठे आणि पुढच्या रविवारी दानय्याची गुंगूर असलेली काठी वाजली, त्याचा खरखरीत आवाज ऐकू आला की बहुधा तेच पोर सर्वात प्रथम पुढे असे. आज नुसता रविवारच नव्हता तर नाग चतुर्थी देखील होती. आज बायका नागाची पूजा करत दानय्याच्या आलमींच्या भांड्यात दूध ओतत, मग त्याच्या दोन्ही झोळ्या अन्नाने भरून जात. आज उद्या मिळून 3-4 महिन्यांची कमाई होऊन जात असे. पुरुषांपेक्षा बायकाच निव्वळ काळजाच्या. त्या कापडचोपड देत आणि त्यांच्या हातून पैसाही चटकन सुटे. पोरे काय गर्दीला ठीक, पण त्यांचे काही खरे नव्हे. दानय्या लवकर निघाला खरा, पण तो पुलाजवळ आला तेव्हा त्याला झोळी एकदम अवजड वाटू लागली. त्याचे पाय आखडल्यासारखे होऊन त्याला धाप लागली आणि उघड्या छातीतल्या सापळ्यांची हाडे आत बाहेर होऊ लागली. तो एका आंब्याच्या झाडाखाली थांबला व त्याने धाप विरू दिली. पुढे देखील हेच अंतर होते. तंगड्या ताड टाकत तो एकदा निघाला की 1.25 तासात तो गावात येऊन पोहोचत असे. मग अगदी विंचरून काढल्याप्रमाणे तो 7-8 गल्ल्यांत प्रत्येक घरी जात असे आणि भरल्या डोळ्यांनी तो परते. त्यावेळी अद्यापही तळ्यावर सांजेचे हळद पाणी पसरलेले असे, परंतु त्याला अलीकडे वाटू लागले होते सापाचे ठीक आहे. काट टाकली की पुन्हा तरणा बांड. आपल्यावर मात्र दरवर्षी कातेवर कात चढत असे. गेल्या काही वर्षात तर त्याने 4 गल्ल्या सोडूनच दिल्या होत्या. परतायच्या वेळी हाडे चिंबलेली असत. त्यावेळी त्याला वाटू लागे आज परत जाऊच नये, येथेच कुठेतरी रात्री अंग पसरावे. पण सांजू लागले की मात्र तो अत्यंत उतावीळ होत असे. सर्वांत कडेला असलेली सतत वारे खेळवणारी खोप त्याला आठवू लागे व तेथे पाऊल टाकताना काळ्या रान कुत्र्यांचे ओरडणे ऐकू आले की त्याला घरी आल्यासारखे वाटे. आता बोटे देखील वाकडी होऊ लागली होती. त्यांच्यातील चलाखी झिजली होती. आता तर त्याला कळून चुकले की एका झपाट्यात अंतर तोडायचे दिवस संपून गेले आणि ही बोटे तर मधून इतकी थरथरतात की त्यांना दुसऱ्या हाताने काही वेळ घट्ट दाबून धरावे लागते. दानय्या गावात पहिल्या गल्लीत आला, पण त्याला एकदम शरम वाटून पुढे जावे की नाही हे समजेना. त्याने बोजड वाटू लागलेली बुट्टी दुसऱ्या हातात घेतली व काठीचे घुंगूर वाजू नयेत म्हणून ती खांद्यावर टाकत तो चोरासारखा आत शिरला. पण ते एका पोराने पाहिले. त्याने आरोळी देताच 5-10 पोरे आली व त्याच्या मागोमाग येत मास्तरांच्या दारात थांबली. दानय्याने बसकान घेतली व तो पाठ वाकवून बसला. अरे, तुझी किती वाट बघायची, मास्तरीण रागावून म्हणाली. तू येणार म्हणून आम्ही इतरांना हकललं तर तूच यायला 12 वाजवलेस. आता पूजा केव्हा करायची? दानय्या बुट्टी समोर ठेवून खाली मान घालून बसला. त्याने पोरांची थट्टा केली नाही की त्यांच्याकडे एकदम बुट्टी नेऊन त्यांना घाबरविले नाही. त्याने झोळीतून आलमींचे भांडे बाहेर काढले व एक मळके कापड लाह्यांसाठी जमिनीवर पसरले. पोरांनी त्यात लाह्या टाकल्या. कुणीतरी वाटीभर दूध भांड्यात ओतले व 2-4 पैसे देखील कपड्यावर पडले. तेवढ्यात एक बाई पूजेला आली. तेव्हा दानय्याने तिला बुट्टीचीच पूजा करायला सांगितले. ती फार गडबडीत होती. तिने चिमूटभर हळद कुंकू टाकून एक नवे नाणे कपड्यावर टाकले व ती निघून गेली. पण मास्तरीण खेकसली. बसलास काय, उघड की बुट्टी. दानय्याने कापऱ्या हाताने बुट्टी उघडली व केविलवाण्या आवाजात म्हटले, बाई, गरीबावर राग करू नका. आज साप नाही माझ्याजवळ. पोरे घाबरण्यासाठी उत्सुकतेने उभी होती, पण बुट्टी पाहिल्यावर ती फसल्यासारखी झाली. मास्तरीण संतापली व म्हणाली, जळलं मडक काढलं याचं.
भरोशाच्या म्हशीला टोणगा. सणाच्या दिवशीच बघा कसलं तरी सोंग आणलं यानं, आणि पूजेचे पैसे मात्र गोळा करतोय निलाजरा. आधीच पूजा केली असती तर खरा नाग मिळाला असता आणि एव्हाना जेवणही होऊन गेली असती. दानय्याने काल रात्रभर बसून काळ्या चिकणमातीचा साप केला होता. त्याला त्याने 9 तोंडे केली होती, डोळ्यांत गुंजा घातल्या होत्या आणि अंगावर रांगेने कुसुंब्याचे दाणे रुतवून त्याने ते वेटोळे बुट्टीतून आणले होते. पोरे प्रथम निमूटपणे पाहत होती, पण नंतर ती फार चिडली. दानय्याने त्यांच्याकडे दुर्कटल्या डोळ्यांनी पाहिले, पण त्यांचा राग अनावर झाला होता. एकाने त्याचे भांडे लवंडून दिले व पायाने फडके हिसकताच सगळ्या लाह्या मातीत पडल्या. पण तेवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी बुट्टीच उचलून दूर फेकली. तेव्हा सापाचे तुकडे होऊन सगळीकडे पडले. दानय्या उठून उभा राहिला व बेदरून ओरडू लागला, होय रे म्हाताऱ्या, मातीचा साप दाखवून फसवून पैसे काढतोस, मग पोरे गप्प बसतील होय? त्यापेक्षा आज नाग नाही म्हणून आधीच सांगायचं होतंस. मास्तर म्हणाले. दादा, पोटावर का मारता माझ्या? दानय्या काकुळतेने म्हणाला. गेल्या ऐतारी साप नव्हता? साप होता की नव्हता माझ्यापाशी? इतक्या वर्षात असं कधी झालं होतं का? तुम्हीच सांगा. की इतकं दिस गटारातली जानवी दाखवत मी पोटात शेण घातलंय? ऐन तोंडाला जनावर मरून बसलंय, तर मी तरी काय करू? मढं पडलं त्या हुच्च म्हातारडीचं. काल बघा सांजचं दानय्याचा साप मेला होता, तो देखील विलक्षण रीतीने. काल संध्याकाळी तो जरा सुस्त दिसला म्हणून दानय्याने त्याला बाहेर काढले होते. त्याचवेळी वस्तीतील हुच्च म्हातारी तळ्याकडून आली. या म्हातारीचे फांदीपान कुणी उरले नव्हते आणि तिचे डोके नासून तर 15-20 वर्षे होऊन गेली होती. एक दिवस तिला आपल्या केसांत कांबळ्याच्या तुकड्यासारखी जटापट्टी दिसली आणि ती जोगतीण झाली. त्यानंतर तोंडभर कुंकू फासून पायात घुंगूर बांधून ती अमावस्या पौर्णिमेला हटकून इतर दिवशी कधीतरी रात्रभर दणादणा नाचू लागली, घुमू लागली. अशा वेळी समोर विशेषतः दानय्या दिसला की तिला काय होत असे कुणास ठाऊक. गळा फाटेपर्यंत ती कंचाळत असे आणि तिच्या अंगात आले आहे असे समजले की दानय्या दार लावून मुकाट बसे. नंतर तिने 3 दगड कुंकू तेलाने माखले व रस्त्याच्या कडेला ठेवले. तिने आपले खोपे उचलले आणि निंबाच्या आडोशाला मांडले. मग ती कवड्यांची माळ घालून कवड्यासारखी डोळ्यांनी दगडासारखी बसून राहिली. कवड्यासारख्या डोळ्यांनी दगडासारखी बसून राहू लागली. अंग घुमू लागले. ती वेळ सोडली की तिचा कोणाशी एक शब्द नाही, काही नाही. आणि त्यावेळी तरी ती काय बडबडे हे तर कोणालाच कधी कळले नाही. काही वेळा तर भर उन्हाळ्यात रात्री शेकोटी पेटवून ती त्यात भूताप्रमाणे पाहत बसे. तर पाऊस ओतत असता इतर माणसे बोक्यासारखे अंग अवळून कोपऱ्यात बसली असता ती अष्टापूरच्या माळावर काटक्या गोळा करायला जात असे. तिच्या पाणी आणण्याला तर सुमारच नव्हता व काळ वेळही नव्हती. आता ती एक मोठे डेरके कसे बसे सांभाळत चालली होती. त्याच नेमक्या वेळी वेटोळी ताणत नाग सरळ झाला व तिच्या पायापर्यंत पोहोचला. खरे म्हणजे तेथल्या बायकांना सापाची फारशी भीती नव्हती, पण हे हुच्च कसल्या तंद्रीत होते कुणास ठाऊक. ती फाटक्या आवाजात एकदम ओरडली व तिने हातातले डेरके दण्ण दिशी नागावर टाकले. ओलसर चिखलात डोके झेदरून गेलेला नाग 10-15 मिनिटे तडफडला व शेपटीची हालचाल झिजवत गप्प झाला. म्हणजे उघड्यावर असता समोर नुसती
काठी सरकवली तरी त्वेषाने फुसफुसत झेप टाकणाऱ्या त्या उमद्या जनावराचा झुंज देण्याची संधी देखील न मिळता एखाद्या क्षुद्र उंदराप्रमाणे लगदा होऊन गेला होता. हे पाहून तर दानय्याला बराच वेळ डोळ्यांतले पाणी आवरले नाही. पण यातले काहीच सांगायला दानय्याला वेळ मिळाला नाही. पोरांना आता चेव आला होता व ती आता काठ्या दगड शोधू लागली होती. सीतारामने त्याला सांगितले, दानय्या आता काळं कर इथून, नाहीतर पोरं हाड शिल्लक ठेवणार नाहीत तुझं. दानय्याचे थकलेले डोळे एकदम मोठे झाले व त्याने आजूबाजूला पाहिले. 2 पोरांनी झुडपाच्या फांद्या मोडल्या होत्या व ती आता त्यांची पाने हलवत होती. दानय्या लगबगीने उठला व रिकामी बुट्टी झोळीत घालून पाय खरवडत चालू लागला. तो पुजाऱ्याच्या घरापर्यंत गेला असेल नसेल तोच त्याच्यावर पहिला दगड येऊन आदळला. पण पोरांचा घोळका आता जास्तच भडकला, कारण त्यांना झुडपात करंट्यांचा वेल मिळाला होता. लगेच ती कडूजार फळे वेगाने त्याच्याकडे येऊ लागली आणि 3-4 तर त्याच्यावर आपटून फुटली. त्याने लगबगीने देवळाच्या आवारात वळसा घेतला. तेवढ्यात देवळातील कुत्रे वचावचा भुंगत त्याच्या शेजारी धावू लागले. तो कसाबसा मोठ्या रस्त्याला लागला. येथून वस्तीला जायचे म्हणजे पल्ला फारच वाढला होता हे खरे, पण आता फळे दगड तरी मागून भिरभिरत येत नव्हते. आता ती भीती गेल्यावर इतका वेळ ताणून झुंपलेले पाय एकदम सैल झाले व तो मटकन खाली बसला. इतके दिवस त्या गल्ल्यांत आपण रथाप्रमाणे शिरत होतो, तेथूनच आता विहिरीत पडलेल्या एखाद्या मांजराच्या मड्याप्रमाणे आपण फेकले गेलो हे त्याला फार जाणवले व तो बराच वेळ गुडघ्यात मान घालून खुळ्यासारखा बसून राहिला. तो वस्तीवर आला. त्याने बुट्टी बाहेर काढली व उभ्या उभ्याच झोळी खाली टाकली, पण नेहमीसारखा टप असा आवाज आला नाही म्हणून तो दचकला. त्याने झोळी उघडून पाहिले. सगळ्या गोंधळात त्याचे अल्मींचे भांडे कुठे नाहीसे झाले होते. मग मात्र तो चिडल्यासारखा झाला व त्याने धडाधडा कपाळावर हात मारून घेतला व म्हटले, पटकी आली हुच्च म्हातारीला. पण आता पुढे काय करावे हे त्याला समजेना. तेथच तो लवंडल्यासारखा आडवा झाला व भूक विसरून झोपण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला थोडा वेळ अस्वस्थ चिडखोर झोप लागली, पण छातीत धूर भरल्याप्रमाणे वाटणारी घुसमट कमी होईना आणि तिला असलेली भुकेची धार जाईना. त्याला वाटले, आपण झोपलो नाही. आपल्यासमोर ढीगभर ऊन भात आहे, काळ्या वांग्याची तिखट भाजी आहे, पण हे काहीच नाही. मग कुणीतरी एक मोठे भांडे घेऊन येते. मग लाल गरम रस्सा त्यातून भातावर पडतो व त्या मागोमाग मऊ मसालेदार असे तळ हाता एवढे मांसाचे तुकडे पानात पडतात. डुकराच्या मांसाचे उग्र वासाचे तुकडे. ते शिजत असता वास घ्यायला वडाच्या झाडाने देखील ओंडवे व्हावे असे तुकडे. तो उठून बसला. त्यावेळी संध्याकाळ होत आली होती. यावेळी वस्तीत नाही म्हटले तर थोडी गडबड असतेच. बायका कचाकचा बोलत, शिके काही निवडत, अगर हिरडा कुटून पत्र्याचे डबे भरत. पुरुष वडाशेजारी कवड्यात खेळत, अगर कडा साप भादरून गेलेल्या पत्त्यांनी इस्पीट खेळत व पैसे लावत. बायकांनी पैसे दिले नाहीत म्हणून 2-4 गाडगी फुटत. मग एखादी चवताळलेली बायको नवऱ्याच्या दांडीहाडावर काठी हाणे. मग कुत्री उत्साहाने ओरडून बेजार होत. पण आज मात्र सगळे निराळेच दिसत होते. सगळ्याच बायका गडबडीत होत्या व सारख्या खिदळत वडाकडे जाऊन परतत होत्या. दानय्या झोपडी बाहेर येऊन बसला व कुणाला तरी विचारावे म्हणून पाहू लागला. तोच तो गप्प झाला व जोराने श्वास घेऊन वडाकडे टवकारून पाहू लागला. त्याला वाटले, आपली झोप अद्याप उतरली नाही हेच खरे, कारण आता खरोखरच हवेत तसला सगळी
आतडी सापाप्रमाणे ताट करणारा माणसाला निदान 5 बोटे तरी असायला हवी होती, अशी इच्छा निर्माण करणारा मिटकी वास भरून राहिला होता. तसला फाकडा वास दुसरा असणेच शक्य नाही. दानय्या ताडकन उठला. त्याने कोट गुडघ्यापर्यंत ओढला व तो वडाकडे जाऊ लागला. बरेच असे पुरुष तेथे डाळ टाकून तिच्यावर वडाखाली पडले होते. वडाखाली मोठा खळगा खणला होता व त्यातून धुराचा लोट उसळला होता. डोळे लालभडक झालेला शिद्राम जाळात लाकूड लोसत होता आणि वर पिवळ्या जिभा फेकत असलेल्या त्या जाळावर एका मोठ्या भांड्यात मांसाचे तुकडे रटारटा शिजत होते. दानय्याने आश्चर्याने कपाळ धरले व तो अंग आखडून खाली बसला. त्याने विचारले, शिद्रामा, कुठला रे हत्ती? सिद्धराम केसातली राख झाडत इकडे तिकडे सिद्धराम केसातली राख झाडत इकडे आला व घोळक्यासमोर बसला. त्याने इतरांकडे पाहून डोळे मिचकावले व म्हटले, आज्या, कुठला न काय, कशाला पाहिजेत असल्या उसाभरी तुला? मला कणीस दिसलं की मोडावं, खावं. कुणाच्या बाच्या शेतात ते उपजलं, असली वाळकी खाच कशासाठी? आता बघ, हा शिप्पा, हा वंजा. गेली होती पोरं काल पार धरणापलीकडे. कशाला? मसण विकत घ्यायला गेली होती. परतली तर येताना काय झाली करामत? वड्डराचा एक हत्ती येतो म्हणून मागच लागावं पोरांच्या. नको म्हणत त्यांनी दातांच्या कण्या केल्या बघ. पण नाहीच. मग काय करतील ती तरी? त्याला चालायची किटकिट नको म्हणून त्यांनी त्याचे पाय बांधले. बोलायला नको म्हणून तोंड बांधलं आणि पोत्यात घालून आणून टाकलं. नवं इथे आता पाहुणा आलाय खरा, मग पाहुणेर करायला नको होय? त्यावर सगळे हसले. दानय्याला देखील दुपारच्या प्रसंगाचा विसर पडला व त्याने नाक पसरून छातीभर श्वास भरून घेतला. पण आपला गोंदा तेवढा चुकला बघ. मान हलवत शिप्पा म्हणाला, ते तर बरंच झालं न मग. गोंदा पुढे सोंडीचा हत्ती ठेव, तो संपवून म्हणेल, आणारे माकडांनो खरं जेवण. सिद्धराम म्हणाला. गोंदाचं आणखी काय होम बसले रे सिद्धरामा? कुठं जाऊन राहिलाय तो? कुठं आणि काय आज्या? ते एक रामायणच होऊन बसलंय. सिद्धराम म्हणाला. त्या हुंबाला पहिल्यापासनं टक्कुरं जरा कमीच बघ. उन्हाळ्यात वाळायला टाकलेलं कांबळं दिसलं गड्यानं उचललं की ते बिनदिक्कत. अरे, घर तरी भटा बामणाचं बघायचं तर हे घर निघालं नेमकं बकलवाल्याचं. आता बसलाय जाऊन चौकीत. 4 दिवस त्याचं बूड अडकलं तिथं म्हणेनास आज्या. दानय्याला रश्याचा क्षणभर विसर पडला. साऱ्या वस्तीत नाक खेळवणारा गोंदा तेवढाच आणखी एकटा उरला होता. बाकीच्यांना अवदसा आठवली होती, पण माणसे आता इतरांसारखी राबून हमाली करून कशीबशी तगली होती. गोंदाच्या घरी दुसरे कोणी नव्हते आणि खोप्यात बघावे तर 2 बुट्ट्यांची चवड. आता 4 दिवस त्यांना कोण खायला घालणार देव जाणे. त्या ठिकाणी खायला घालायला कुणी नाही आणि आपल्या खोप्यात खायला घातलेले खायला जनावर नाही. दानय्या गुडघे दाबत उठला. चांगली रात्र झाल्याखेरीज काही पान पडणार नव्हतेच आणि त्यात आधी पोरांचे पिणे देखील होणार असेल तर मग पाहायलाच नको. त्याने एक निश्वास सोडला व कडकडत असलेली भूक दाबून ठेवली. तो परतला त्यावेळी वस्तीवर फुंकर पडल्यासारखी झाली होती, कारण बायका आता पाण्यासाठी तळ्याकडून एजाऱ्या घालू लागल्या होत्या. कुत्री देखील वडाजवळच अंग ताणून वाट पाहत धुळीत पसरली होती. बहुतेक झोपड्यांची दारे बंदच होती. दानय्या परत येत असता त्याला गोंदाचे खोपे लागले. ते साऱ्या वस्तीला आडवे
तळ्याकडे तोंड करून होते व नेहमीप्रमाणे दाराला तारेचा आकडा तेवढा अडकवलेला होता. दानय्याला वाटले, गोंदा 4 दिवस तरी चौकीत अडकला आहे. त्या दिवसात पोलीस त्याचे काय काय करतील कोणास ठाऊक. डुमणावर भरमाप्पा देखील बसेल एखाद्या वेळी. दानय्या एकदम थबकला. त्याची छाती भरल्यासारखी होऊन हात कापू लागले. मग त्याची बुट्टी एक दिवस नेली तर काय होईल? पंचमी भागेल आणि 1 दिवसात कुणाला पत्ता देखील लागायचा नाही. तो एकदम घाबरला व त्याने इकडे तिकडे पाहिले. मग तो वात शिरल्याप्रमाणे झटकन पुढे झाला व दार उघडून आत गेला. त्याने वरचीच एक बुट्टी उचलली व तो परत दाराकडे वळला. मग मात्र त्याचे अंग चिखलाचे झाले व तो पाहतच राहिला. समोर हुच्च म्हातारी डोळे वटारून उभी होती. तिने चेहरा वेडावाकडा केला व टराटारा चिंध्या फाळत असल्याप्रमाणे वाटणाऱ्या आवाजाने ती ओरडू लागली. रुद्रा, शिद्राम, शिप्पा हातातली पाने टाकून तसेच धावत आले. 2 बायकांनी घागरी वाटेतच ठेवल्या. काही लगबगीने आल्या व हातवारे करत असलेल्या म्हातारी शेजारी उभ्या राहिल्या. बघत काय उभारल्याशी शेणकुटासारखी तोंड घेऊन दानय्या म्हणाला. त्याच्या गळ्याच्या शिरा सुतळीसारख्या होऊन वर खाली होऊ लागल्या होत्या. गोंदा 4 दिवस नाही तर त्यांना खायला कोण घालणार? तुमचा बा वय रे, की मरू देत त्याची जनावरं माझ्यासारखी. पण त्यावर कुणी काहीच बोलले नाही. सगळेच त्याच्याकडे नुसते पाहतच राहिले. मी काय चोरी करायला आलो होतो रे ढोरांनो? अजून माझ्या हातात दम आहे. मला काय करायची आहे दुसऱ्याची पायताण? दानय्या पुन्हा म्हणाला. त्याचा आवाज आता जास्तच घोगरा झाला होता व हात वरे करणारा हात जास्तच झटक्याने थरथरू लागला होता. आता असं डेरक्यासारखी तोंड घेऊन घुम्म उभं का? या पटकी मड्यानं डेरकं माझ्या जनावरावर टाकलं. माझ्या पोटावर पाय आणला. तेव्हा कुठं उलटला नव्हता की त्याच वेळी तुमच्या पायांना रोग चढला होता? त्याच्या आवेशाचा कुणावर काही परिणाम झाला नाही. सगळेच डोळे असलेल्या खांबाप्रमाणे उभे होते. लाल भडक लुगड्यातील हुच्च म्हातारी देखील गोठल्याप्रमाणे झाली होती. मग मात्र दानय्या पिळून टाकल्याप्रमाणे झाला. त्याची मान खाली गेली व त्याला एक शब्द बोलवेना. तो आता कोरडे खोकत असल्याप्रमाणे हुंदके देऊ लागला. शेवटी चंदर पुढे झाला. त्याने त्याच्या हातातली बुट्टी घेतली व परत गोंदाच्या खोप्यात डेऱ्यावर ठेवली. त्याने दार लावून पुन्हा तारेचा आकडा अडकवला. त्याने दानय्याचा हात धरला व म्हटले, आज्जा, आता जाऊन तू पड थोडा वेळ. जा आता. दानय्या पाठ मोडून चालू लागला. पण सगळे डोळे आपल्या पाठीला खेकड्याप्रमाणे चिकटून मागे येत आहेत असे त्याला वाटू लागले. लाल लुगडे तर भूताप्रमाणेच मानेवर बसले होते. आता भोवती चुड्या फिरत असता ओढ्याच्या काठावर दानय्या निघून गेल्यावर घोळका पांगला. हुच्च म्हातारीने दगडाची एक लांब कपची शोधली व ती तारेच्या आकड्याबरोबरच दारात अडकवली आणि आतून ते सांडूनच आल्याप्रमाणे स्वतःशीच थोडे हसून ती तेथेच राखणीला बसली. दानय्या आपल्या खोप्यात येऊन बसला. त्यावेळी त्याचे डोके सारखे ठणठणत होते. त्याने उभ्या दांड्याची चिमणी लावली तेव्हा मळक्या भांड्यावर बोट ओढतात तेवढीच जागा उजळ पिवळसर व्हावी त्याप्रमाणे थोडा प्रकाश झाला. पण त्याहीपेक्षा जास्त धूर झाला. आता मात्र त्याला अंगावर जामीन अगल्याप्रमाणे अतिशय मळके वाटू लागले. 40 वर्षात जे कधी घडले नाही ते आजच कसे घडले? कसा पाय घसरला हे त्याला समजेना. घाणीत अंगठी पडली असली तरी उचलायला तू हात घालू नको म्हणणारा बा, तो जर आज समोर असता तर त्याने
डोके मिशा बादरून घेतल्या असत्या की नाही. जमलेल्या कुणीही त्याला चोर म्हटले नव्हते आणि हेच तर त्याला टोचत होते. त्यांनी जर गावगन्ना केला असता, धक्काबुक्की मांडली असती तर त्याला करट वाहू लागल्याप्रमाणे मोकळे तरी वाटले असते. आता त्यांच्या मनात आणखी काय फसफसत आहे कुणास ठाऊक. सारी माणसे सगळे काही ओळखून गप्प राहिली आणि निघून गेली. ते हुच्च मडे देखील तिने तरी हात नाचवायचे होते. रुक्मीसारखे या साऱ्या भगभगण्यात मध्येच भूक उसळत होती. आता वडाखालून तयार वास वाऱ्यावर पसरत येत होता व त्याबरोबर भूक एकदम ताणल्याप्रमाणे असह्य आतडे तोडणारी होत होती. त्यात काही नसणार हे त्याला माहीत होते, पण त्याने 2-4 गाडगी उलथापालथी करून पाहिली. एकातले पोहे संपून आठवडा झाला होता. दुसऱ्यातील शेंगदाणे त्याने परवाच बाहेर ओतले होते, कारण त्यातील गुळाचा खडा मुंग्यांनी पांढरा भुसभुशीत केला होता व दाण्यांचा भुगा झाला होता. ती गाडगी सगळीच रिकामी बघून त्याला चीड आली व ती त्याने कोपऱ्यात आदळली. तेथे कोपऱ्यात कागदाची एक पुरचंडी दिसताच ती त्याने उत्सुकतेने उचलली, पण तिच्यात अर्धी भाकरी दिसताच प्रथम त्याचा विश्वास बसेना. मग त्याला आठवले त्यानेच ती जास्त झाली म्हणून परवा तेथे ठेवली होती व नंतर तो विसरून गेला होता. आता ती लाकडासारखी घट्ट झाली होती, पण वडाच्या झाडाखालून खाणे येईपर्यंत तरी पोटात कुरतटणाऱ्या घुशीपुढे ती टाकायला हरकत नव्हती. त्याने तिच्यावर पाणी शिंपडले व दाबून खट्टर तुकडे मऊ केले. मग तो समाधानाने बसला व एक एक तुकडा चघळू लागला. त्यावेळी चंदर खोप्याकडे आला व त्याने दार ढकलले, पण तो आत न येता बाहेरच टाकलेल्या एका फरशीवर टेकला. तो बराच वेळ न बोलता गुमानेच बसून राहिला. शेवटी दानय्यानेच विचारले, "का रे चंदरा, का आलास?" "आज्जा, आता पुढं काय करणार तू?" "पुढं पुढं म्हणजे केव्हा रे पोरा?" दानय्या म्हणाला. त्याचे अंग एकदम भेंडाळल्यासारखे झाले, कारण चंदर कशाविषयी बोलत आहे हे त्याला पुरे समजले होते. "आता काय सांगायचं डोसकं?" चंदर चिडून म्हणाला. "तुला चांगलं ठाऊक आहे कशा पुढं." "अरे माणसं काय चिडली आहेत आणि राचय्या तर तरवड घेऊन पोरं गोळा करत यायला निघाला होता. त्या सगळ्यांना नेऊन घाला खड्ड्यात टिकट्यावर." दानय्या म्हणाला. "भडवा, स्वतः शेण खाऊन तुरुंगात जाऊन आलाय आणि मला शिकवतोय वय, पण तो घरातल्या चुलीतच मुतला नाही." चंदर म्हणाला. "आज्जा, असं आडतिडं बोलू नको. मी सांगतो ते ऐक शाण्यासारखं. उगीच कशाला जाळात लाथा मारून किडल्या उडवत बसायच्या. खरं नव्ह, तू आपण होऊनच जा कसा. होय, तू म्हातारा झालास, पोरं बाळं कुणी नाहीत, पण मी तरी काय करू सांग. एवी तेवी घालवणारच, मग अब्रू घेऊनच गेलेलं बरं नवं काय?" दानय्या बराच वेळ कर्कशपणे बोलत राहिला, पण नंतर आपण होऊनच तो गप्प झाला आणि अंगावरून वारे गेल्याप्रमाणे बसला. चंदरचे म्हणणे बरोबर होते. खून करून आलेल्यालाही महिनाभर कुठेही अंथरूण भाकरी मिळाली असती, पण दुसऱ्याचे जनावर उचलणाऱ्याला वस्तीत जागा नव्हती. असलेच काम केले म्हणून फार वर्षापूर्वी दानय्यानेच शिवऱ्याला वस्तीतून हाकलून लावले होते आणि त्याचे गाठोडे त्याच्या मागे लाथेने उडवले होते. आता दानय्यालाच तेथे जागा नव्हती. काल नाग मेला तेव्हाच त्याची इथली नाळ तुटली. एकदा सगळीकडे चुड्या नाचल्या म्हणून माळ सोडून
कोट ओढत भटकावे लागले होते. चुड्या फिरल्या व त्यात पेटल्याप्रमाणे लाल लुगडे झळझळले. आता चुड्या नाहीत, पण लाल लुगडे आहे. त्यावर ढोलीतल्या घुबडासारखे डोळे आहेत. म्हणून आता पुन्हा पायावर भिंगरी आली. अरे चंद्रा, 3-4 दिस तरी मुदत नको होय की उचललं बुड लागला चालायला. दानय्या जमिनीवर तळवे टेकत म्हणाला. 4 दिस का? राहा की चांगला वारभर. चंदर उत्साहाने म्हणाला. तोपर्यंत काही झालं नाही असं समजून खुशाल राहा. खा पी, पण शनिवारी मात्र चालू लाग म्हणजे झालं. नाहीतर माणसं पुन्हा उखडतील बघ. मी त्यांना तसं बोलून आलो आहे. दानय्याने त्याच्याकडे चिकट भोकरी डोळ्यांनी पाहिले. नंतर त्याच्या एका दूरच्या भावाचा नातू वारुळासारखा बसाबसा वाढला आणि आपली माती विसरून भरकटला. रानोमाळ हिंडून दानय्याने त्याला साप धरायला शिकवण्याची धडपड केली होती. पण 1-2 साप हाताळण्यावर पोरगे तडकून गेले आणि मग हरामासारखे कुठेतरी तण काढायला भांगलायला मजुरीने जाऊ लागले. कृष्ण गोल्ल रक्त अंगात असलेले हे पोर गवताचे खुंट काढत पोट जाळत होते. आता तर एक नवाच किडा त्याच्या डोक्यात शिरला होता. तो कुठेतरी मस्तात नोकरी बघायला जाणार होता. दानय्याला वाटले, खरेच हाही गेला म्हणजे सगळेच संपले. वस्तीशी असलेली सगळीच नाती संपली. चंदरने एक लहान लाल पिशवी काढली व दानय्याकडे सरकवली. आज्या, असू देत एवढी चिल्लर जवळ. नंतर कधी भेट होणार कोणास ठाऊक. इथं फार्मावर गवत काढायला माणसं लागतात. दांडग्या माणसाला 1.5-2 रुपये सहज पडतात. तू बसून हलकं काम केलंस तरी आडबारा आणायला मरण नाही बघ. मग विचारून बघू आहे तुझ्यासाठी. दानय्या क्षणभर गप्प बसला. मग हळूहळू त्याचे रक्त तापले. त्याने लाल पिशवी चंदरकडे फेकली व म्हटले, मला नको तुझी चिल्लर. मी नाही उपाशी मरायचा. चंदरा, इतकी वर्ष नाग नाचवत जगलो मी. आता तोंडात दात उरला नाही, पाठीत काठी नाही, डोळ्यापुढनं सारवल्यासारखं होतंय आणि आता वग्गा होऊन गवत कापत बसू. गवतच कापायचं होतं तर मी मागेच जमिनीचा तुकडा, बायका पोरं मिळवली असती की. अजून माझ्या हातात दम आहे परा. उद्या सांजच्या आत मी माझं जनावर आणलं नाही तर उजवा कान कापून देईन बघ. अरे, पाल बघितली तर धोत्र बदलणारी ती मुरदाडं मगाशी माझ्याकडं घुबडासारखी बघत राहिली. आज अंगठ्या कार्ट्यांनी माझ्यावर कडू करट मारली. मला आणखी 2-4 दिवस राहायचं ते एवढ्यासाठीच बघ. उद्या जनावर आणलं नाही तर इथे पाऊल टाकणार नाही. मग पुन्हा एकदा ते त्या गल्लीत जाऊन मिरवून येणार. या ढोरांपुढं दिमाखानं खेळणार आणि मग जाणार मी माझ्या वाटेनं. होय, बाकी आता एक खरं आहे. पाय घसरला क्षणात. कसं काय घडलं देव जाणे. कधीसुद्धा न घसरायला मी काय मठातला स्वामी नाही काय नाही. पण त्यासाठी मी गवत धाटं उपटत बसणारा वग्गा नाही होणार. तुला यातलं काय समजणार. चंदरा, तू अगदी शेण निघालास. तुझी चिल्लर घे गळ्यात बांधून आणि लाव आता ढुंगणाला पाय. आता माझं हिटलं सगळं संपलं, तसंच तुझं माझं सुद्धा संपलं. जा, चालू लाग हितनं. माझं राहिलं म्हणत चंदरने पिशवी घेतली. नाही म्हटले तरी तिच्यात 3-4 रुपयांची चिल्लर होती. ती दानय्याने घेतली नाही हे त्याला बरेच वाटले. पिशवी त्याने हातात बराच वेळ धरली व म्हटले, पुढं कुठं भेटणार नाही म्हणून एक गोष्ट बोलतो आज्या. तू 1000दा मला शेण म्हणालास त्याबद्दल ऐक. हे बघ, माणसाला काळीज असतं तसं हाताला सुद्धा काळीज असतं.
एकदा नागानं हातावर फणा मारला तेव्हा माझं तसलं काळीच फुटूनच गेलं बघ भिंगासारखं. मी तरी काय करू. त्यानंतर सापाचं नाव काढलं की छातीभर घाम फुटतोय बघ. मग सांज सकाळ त्या भीतीत मरत राहू होय मी. गवत चावत नाही, फणा काढत नाही, भारे टाकावेत आणि रात्री बिनघोर झोपावं. माझी भूक आता एवढीच उरली. मी शेण झालो म्हणून मला सांभाळून घ्यायचं की माझ्यावरच सारखी शेपटीच हाणत राहायची. आज्जा, मी जातो आता. शनिवारपर्यंत खुशाल राहा. मी सुद्धा शनिवारच जाणार की इथनं. तो जात असता दानय्या बाजूला थुंकला. त्याने भारे टाकावे आणि रात्रीचे बिनघोर झोपावे. पोराच्या अंगात रक्त आहे की गाढवाचे मूत आहे हेच त्याला कळेना. त्याचा आजा देखील तसाच पोकळ, पण तो निदान बुट्टी घेऊन फिरला आणि बुट्टी शेजारी घेऊन उलटला. आता हे पोर भारे टाकून बिनघोर झोपणार. आरामच करायचा असता तर आपणालाही करता आलाच असता की. आणि तो देखील कणसासारख्या भरगच्च रुक्मी शेजारी. चुड्यांच्या प्रकाशात आणखी एक लाल चुडीप्रमाणे दिसणारी रुक्मी तळपट केल्याखेरीज राहणार नाही म्हणत चुडी ओढ्यात फेकणारी रुक्मी. त्यावेळी वस्ती त्या दूर दिक्काला मल्लिकार्जुनच्या माळावर होती आणि तेथून हातावरच गावची शेतवाडी सुरू होत होती. दानय्या तरणा होता व पोहायला तो पाण्यात उतरला की पाणी प्रथम चर्र होत असे. तो बाहेर निघाला की त्याची आई त्याच्या दंडावर ताईत आहे की नाही हे न चुकता तपासून पाहत असे. त्याने पाऊल टाकले की मांडांत बेटकुळ्या उठत व जणू त्यांच्यावर झेप टाकण्यासाठी काळ्या दंडातले मस्तवाल साप उसळी घेत. 25 मैल अंतर तुडवून रावण्या आपल्या पोरीसाठी विचारायला वस्तीवर आला. रावण्याने वस्ती सोडली होती व कुठेतरी वावभर जमीन घेतली होती. तो कधी बाजारात दिसला तर दानय्याचा बाप त्याच्याकडे आपल्या झुंड मिशांतील एक केसही वळवत नसे. पण आई मात्र खुश झाली. एकटीच पोरगी रावण्यानंतर जमीन दानय्याचीच होणार होती म्हणजे एकदा पायावरील नक्षत्र तरी जाईल. पोरगा एका जागी मूळ रुतवेल असे तिला वाटले. दानय्याने रुक्मीला एकदा जत्रेत बघितले होते. त्याचवेळी ती भेंडी फुटायला आल्यासारखी होती आणि डोळ्यांत बिब्याच्या रक्तासारखी काळी विषारी होती. पायात तोडा असता तर ती वरातीतल्या घोडीसारखी दिसली असती, पण तोड्याशिवायही ती त्याच दिमाखात पाऊल उचलत असे. दानय्या रावणाच्या घरी राहायला गेला. त्यावेळी त्याने रुक्मीला जवळून पाहिले. बांधावरच्या झाडाजवळ त्याला वेटाळल्याप्रमाणे उभे राहून ती कुणाशीही घटका न घटका बोलत राहत असे आणि ते देखील अशा लाडीकपणे की त्याने नुसते विचारले तर ती तशीच त्याचा हात धरून जायला तयार होईल असे कुणालाही वाटले असते. त्यात जर माणूस जरी रुमालवाला अगर छातीवर चांदीची झगझगीत बटणे मिरवणारा असला तर मग बघायलाच नको. जणू ग्लासातून गुलाबी भरून देत असल्याप्रमाणे ती हनवटी किंचित उंचावून तोंड फिरफिरवत हसे. दानय्याने दोन तीन दिवस तण काढले, ढिकळे फोडली. मग एक दिवस रावण्याने म्हटले, उद्या फाळ घालू. दानय्याने विचारले, पण बैल कुठं आहेत? तर रावण्या म्हणाला, कुणाच्या तरी हातापाया पडायचं, आणायची, काम भगवायला नको होय. त्या रात्री दानय्या दमून फळ होऊन गेला, पण त्याला रात्रभर झोप आली नाही. पहाटेला त्याने कपड्याचे बोचके केले व तो तडक वस्तीवर आला. एक नाही की दोन नाही, गप्पकन जमिनीवर पडून तो घोरू लागला. मग ऐतवारी
4 माणसांची जोड घेऊन रावण्या आला. पुरुषी काचा घातलेली रुक्मी देखील दणदण पावले टाकत आली व कमरेवर हात ठेवून उभी राहिली. अरे, ही काय रीत झाली वय? माणसं थुंकायला लागली की रे तोंडावर, रावण्या म्हणाला. वस्तीतली माणसे न बोलवता जमली आणि मेंढरासारखे एकमेकाला ढकलत घोळका करून उभी राहिली. दादा, मी आपला सापवाला माणूस, मला तसलं ढोरकाम नाही पटायचं. ती हितच येत असेल तर ये म्हणावं, नाहीतर तुमची हळद निराळी आमची निराळी, दानय्या म्हणाला. त्यावर रुक्मी तरारून पुढे आली व म्हणाली, वय, तू बुट्टी घेऊन पुढं आणि मी डोक्यावर दुर्डी घेऊन मागं, वशीद ओरडल. दानय्याचा सौम्यपणा संपला व त्याचे मन रान मांजरासारखे झाले. तो चिडून म्हणाला, तसं कशाला? तू बस शेतात कडक लक्ष्मी होऊन आणि मी अंगावर चाबूक मारून घेत दुर्गाई मरगाई करत हिंडतो बांधा बांधानं, मग तर झालं. त्याचा राग एकदम खुळा झाला व तो हात हलवत ओरडला, हे बघ, तुझ्याशी सोयरी करायची म्हणजे 10 जणात 1 भाकरी खायची नव. मला पाहिजे माझी एक हक्काची घोडी. मी करू काय घेऊन 100 माणसांची आगीनगाडी. पण मग तो फटदिशी थांबला व त्याला वाटले आपण फार तोंड केलं. पण तोपर्यंत भोवतालची माणसे खिंकाळू लागली होती. रावण्याबरोबर आलेल्यांनी देखील ओठ आवळून तोंडे बाजूला फिरवली. रुक्मीचा लालबुंद चेहरा रागाने काळसर झाला व त्या शेजारी तिचे लाल लुगडे विटल्यासारखे दिसू लागले. 4 चौघात घुबडा माझं हसक केलंस, 4 चौघात घुबडा माझं हसं केलंस, ती म्हणाली. तुझं मूळ खणून तुझं चंदन केलं नाही, तुझ्या चुलीत शिरं वाढवलं नाही तर नाव सांगणार नाही मी रुक्मी. त्यावर रावण्या काही बोलण्याच्या आत तिने त्याला थांबवले व तो परत फिरण्यापूर्वीच ती तेथून मोकाट धावत निघून गेली. मग दानय्याला समजले, गावात छितू झाल्याने रावण्याने जमीन फुंकून टाकली होती व तो रातोरात निघून गेला होता. त्याने दुसरीकडे पेरवाची बाग खंडाने घेतली होती आणि सामान बांधून रुक्मी लवकरच जाणार होती. बरं झालं, बैदा गेली एकदाची, दानय्याचा बाप समाधानाने म्हणाला. दानय्याच्या वस्तीवर 2-3दा गावातली माणसे आली. गावातली कोंबड्या डुकरे चोरीला जातात, वस्ती उठवा म्हणत त्रागा करू लागली. दानय्याच्या बापाने कळवळून म्हटले, विधभर होतो तेव्हापासून वाढलो आम्ही इथं, आता कुठं घेऊन जायचं सगळं लेंडार मटणात? मसणात जा नाहीतर खड्ड्यात जा, दसऱ्यापर्यंत उलटला नाही तर परिणाम बरा व्हायचा नाही. जाड चुरू वाहना घातलेल्या एका निळ्या रुमालवाल्याने त्याला गुरकावून सांगितले. तेव्हा वस्तीवरच्या 3-4 पोरांनी त्याच्या समोरच शड्डू मारला. पण त्याच्या शब्दांनी म्हातारी माणसे मात्र जास्तच वाकली. आतून भेदरलेली पोरे रात्रभर आळीपाळीने जागू लागली. खुट्ट आवाजाने सगळी वस्ती ताणकण जागी होऊ लागली. दसरा शांतपणे पार पडला तेव्हा कुठे माणसे सैल झाली. मग कितीतरी दिवसांत तोंड बांधलेले गुलाबी भरलेले मोगे वस्तीत आले आणि मोठा जाळ पेटवून पोरांनी रात्रभर गोंधळ केला. कुणीतरी म्हणाले, आला रुमालवाला मोठा बाजीराव, बकरं हगल्यासारखं बोलला आणि लेंड्या टाकून बीड बंद करून बसला. नंतर 2 दिवसांनी संध्याकाळ झाली तर भटकणारी कुत्री परत आली नाहीत. दानय्याच्या बापाला 3 कुत्री आढळली. सगळी तशीच पोट फुगून तटाटलेली,
बाकीच्यांचा तपासच लागला नाही, पण पोरांनी त्यालाच खुळ्यात काढले. उरलेली कुत्री येतील की रात्री म्हणत ती आपल्या कामाला लागली. कुत्री अनेकदा पहाटे पहाटेला परतली होती हे खरे, पण दानय्याचा बाप मात्र पकपक काळजाने रात्रभर जागत राहिला. मध्यरात्री एकदम जमीनच फुटून जाळ वर आल्याप्रमाणे सगळीकडे अगदी जवळच 1000 चुड्या पेटल्या. बार निघाले आणि पाहता पाहता झोपड्या पेटल्या. 2 हातांत 2 चुड्या घेऊन रुक्मी अंगात आल्याप्रमाणे एवढ्या बाप्यांत एकटीच बाया इकडून तिकडे नाचत होती. पोरांना धोत्राची गाठ मारायला वेळच मिळाला नाही. कुणीतरी भाला फेकला, तो बापाची मांडी नांगरत खाली पडला. त्याला आणि आईला घेऊन ओढ्यापलीकडे जाईपर्यंत दानय्याची हाडे वितळली. थोडी माणसे निसटली. त्यांना चुडीवाल्यांनी ओरडून सांगितले, पुन्हा इकडे आलात तर डुकरापुढं टाकतो बघा तुमची मडी. एक दिवटी हातात घेऊन रुक्मी मुद्दाम वळसा घेऊन ओढ्याच्या काठाजवळ आली व म्हणाली, हे काय नवच रे रेड्या, अजून काय काय बघशील? तुझं तळपट केल्याखेरीज कपाळाचं गोंधण झाकणार नाही. मग तू पाताळात जाऊन लप. मेले तर हडळ होऊन येते की नाही बघ. मग म्हणशील जिती परवडली, मेली रुक्मी नको. दानय्याने आधी बापाला पलीकडे आडोशाला बसवले व आईला पाण्याबरोबर काढले. मग तो म्हणाला, आता तुला सोडतो, पण एक दिवस तुझा गळा चिरल्याशिवाय राहतो का काय बघ. अरे, माझ्या गळा चिरणाऱ्याच्या रुक्मी म्हणाली व तिने त्वेषाने दिवटी त्याच्या दिशेला फेकली. भक्कन झळीचा वारा दानय्याच्या खांद्यावरून गेला. दिवटी पाण्यात पडली व तेलकट धुराने त्याचे नाक भरले. नंतर चुड्या आल्या तशा निघून गेल्या. आगीत 3 प्रते दिसली, पण ती घ्यायलाही कुणी गेले नाही. भाजलेला इंदर 2 दिवसांनी मेला. मग झोपड्या नांगरीत गेल्या आणि गावाची शेती स्वच्छपणे थेट ओढ्याच्या काठापर्यंत पसरली. आईने दानय्याला मिठी मारून शपथ घातली, आता त्या जागी जाशील, काहीतरी करशील तर बघ, मला कापून खाशील. ती राक्षस तुझे तुकडे करून खरंच डुकरापुढं टाकतील बघ. फाटून गेलेली वस्ती मग नागझरीला गेली. तिथल्या माणसांनी त्यांना शिव्या शाप दिले, कारण त्यांच्यामुळे झरी आटली. प्लेगने माणसे पटापटा मेली. आईबाप तेथेच मातीत गेले. मग मोकळा झालेला दानय्या पोटात आग घेऊन सतत धार लावून झगझगीत ठेवलेला कोयता कमरेला अडकवून 5-10 वर्ष हिंडला. 25 गावे भटकला, पण रावण्या मेला एवढे समजल्यावर पुढचे सारे गप्पगार झाले. रुक्मी अशी कुठल्या कुठे एकदम विजून गेली कुणास ठाऊक. ती आता जिवंत तरी आहे का याची त्याला खात्री वाटेना, पण मेली तरी खवीस होऊन आपल्या पाठीवरती असणार याची त्याला खात्री होती. दुखावलेला नाक परवडला, पण झुंजताना काहीतरी नियम पाळील, पण पिंजारलेली उंडगी बया नको. शेवटी तो इकडे आला आणि इथल्या मातीत त्याने खोप्याचे वासे खुपसले. त्याने रामलिंगला नारळ पाठवले, मरगाईला ओली शेरणी दिली आणि भोवती एक तट उभा करून त्याने आपले आयुष्य खोप्यात कोंबले. मग भरकटत गेलेले हे चंदरपोर एक दिवस असेच पारवाळासारखे वस्तीत येऊन उतरले. त्याला रुक्मीचे नाव तर राहू देत, पण चुड्यांनी लावलेली आग देखील माहीत नव्हती. आणि आता ते गवताचे भारे टाकणार आणि रात्री बिनघोर झोपणार. तू जर जिवंत असलीस तर अजून माझ्याशी गाठ आहे. मी मेली असलीस तर मी मरूनच तुझा गळा चिरतो बघ, असे त्याला अजूनही अनेकदा वाटे. पण त्याच वेळी कुठेतरी आत पीळ
उलगडत चालला आहे. जे करायला पाहिजे होते तेच करायला मिळाले नाही अशी ही रुकरुक वाटे. या चंदरला कसली आली आहे पोटात आग. खुशाल झोपणारे ती किरडू. चंदर गेल्यावर त्याला स्वच्छ मोकळे वाटले, पण आता झोपडी मात्र एकदम पाठ फिरवून बसल्याप्रमाणे उपरी वाटू लागली. दानय्याची ओल्या भाकरीची चवच गेली. आता रश्श्याचा वास इतका गडद झाला होता की हात नुसता पुढे करून तो आत ओढून घ्यावा असे वाटे. इकडे येणाऱ्या कुणाची पावले वाचतात की काय त्याच्याकडे दानय्या अगदी कान लावून होता. त्याने खूप वेळ वाट पाहिली. मग खालच्या जाळाने केशरी झालेला वड अंधारला व त्याच्या पारंब्या अंधाराच्या ओघळ्याप्रमाणे दिसू लागल्या. जाळाची बोटे देखील उतरत खळग्यात उबदार राखेत विजत चाललेले निखारे होऊन बसली. वडाजवळची गर्दी कमी होऊन माणसे परतू लागताच कुत्र्यांची वचवच मात्र वाढली. मग कुत्री देखील ठिकरल्याप्रमाणे निघून गेली आणि रात्र थोडा वेळ मऊ होऊन वाट पाहत असल्याप्रमाणे स्तब्ध झाली. मग मात्र रस्त्याच्या जवळून हुच्च म्हातारीच्या घुंगरांचा आवाज होऊ लागला. आणि तिच्या घुमण्याने ओरडण्याने अगदी शेवटी असलेली दानय्याची झोपडी देखील थरकू लागली. दानय्याचे अंग शहारल्यासारखे होऊ लागले. त्याने लगबगीने चिमणी फुंकली व डाळी न पसरताच तो कोट घालून जमिनीवर आडवा झाला. दुसऱ्या दिवशी तो जागा झाला त्यावेळी अद्याप उजळले नव्हते. त्याने हातांना हिसके देऊन गाठी गाठींनी आखडल्यासारखे झालेले अंग सैल केले. अर्धवट अंधारातच त्याने वरती चिंध्या गुंडाळल्या व त्याच्यावर हात मारून रुमाल डोक्यावर थापला. त्याने मृदुंगासारखी उभी बुट्टी बाहेर काढली व फू फू करून तिच्यावरील धूळ झाडल्यासारखे केले. त्या बुट्टीला दणकट कडी कोयंडा होता. त्यात दात काढलेले नवे जनावर अत्यंत संतापलेले असते हे त्याने अनुभवाने शिकून घेतले होते. फार मागे त्याने एक काळा नाग पकडून दातला होता व साध्या बुट्टीत घातला होता. तेव्हा तो उसळून बुट्टीसकट त्याच्यावर इतक्या त्वेषाने आदळला होता की तो मागच्या मागे साफ धुळीत पडला होता. सुदैवाने काढलेल्या दाताचा कोंभार उरला नव्हता म्हणून बरे. परत आल्यावर दानय्याने भेटेल त्याला सांगितले होते, बाबांनो, मसनातच परतलो बघा. पाठ हिचकली होय, पण प्राण तरी शाबूत राहिले की. दानय्याने आकड्यात अडकवलेले काठीचे घुंगूर काढून ठेवले व दात काढायची पकड व लहान कोयता कमरेला अडकवला. मग तो दार नुसतेच ओढून घेऊन बाहेर पडला. त्याने एकदा मागे वळून पाहिले व त्याचा ऊर एकदम भरून आला. आतापर्यंत त्याने दंडा मांडी एवढे जाड 2-3 वाव लांब असे 100-125 तरी नाग दिमाखाने तेथे आणले होते. बाहेर पडताना एक तारीच्या तारेसारखे सारे अंग आनंदाने ताणलेले असे. अंगाला कुणाचे नुसते बोट लागले तरी घुंगूर वाजावा असा उत्साह भरून असे. कमरेला कोयता पकड आणि हातात काठी अशी सोबत असली की सगळे जगच एक विशाल शेषनाग असले तरी त्याला मृदंग बुट्टीत घालण्याची ईर्ष्या वाटली असती. आता चालत असता पाय गुडघ्यापाशी तटल्यासारखे होतात व डोळ्यांवर मध्येच सारा आल्याप्रमाणे होते. आणि आज जनावर मिळालेच नाही तर. तो एकदम चपापला. आतापर्यंत ही शक्यता त्याला जाणवलीच नव्हती, पण आता ती समोर दिसताच त्याने ती विसरण्याचा प्रयत्न केला. कारण तसे झाले तर हे खोपे आता
पाहत आहे ते शेवटचेच. ताणलेले हातपाय उलगडून सैल करत इतकी वर्षे काढली, आता ते सारे संपून जाईल. आणि जनावर मिळाले तर तरी देखील हे सारे आज उद्या संपून जाईल. कुणीकडूनही बघितले तरी दुतोंड्याचे तसलेच तोंड दिसणार की. तो वळला व जायला निघाला. अद्याप वस्तीत कुणीच उठले नव्हते. त्याला वाटले गोंधाचा असता तर कदाचित लवकर उठून गावात पळाला असता. पण बाकीची माणसे रातचे पिऊन खाऊन अद्याप मड्यासारखीच पडली असतील. दानय्या जवळून जात असता 2 कुत्री डोके उचलून केवळ शास्त्रासाठी थोडी गुरगुरली व पुन्हा अंग अवळून पडली. दानय्या निंबाकडे आला तेव्हा त्याला कपाळावर कुंकू माखून बसलेली हुच्च म्हातारी दिसली. एवढ्या सकाळी ते हुच्च थेरडे उठले की काय याचे त्याला आश्चर्य वाटले. पण थोडे चालल्यावर डोळे बारीक करून त्याने पुन्हा पाहिले तर ते कुंकवाने माखलेले दगड होते. त्याला वाटले आता आपले डोळे देखील म्हातारे होऊन फितूर होत आहेत. तो लगबगीने निंबाजवळून रस्त्यावर सरकणार होता. तोच निंबा आडून बराच वेळ त्याच्यावर नजर ठेवत असलेली म्हातारी एकदम त्याच्यासमोर आली व वाटेतच उभी राहिली. तेव्हा दानय्या एवढा दचकला की त्याच्या हातातली काठी खाली पडली. तिने नेहमीप्रमाणेच कपाळावर कुंकू लावले होते आणि तिचे जुनेरेही रक्तात भिजल्याप्रमाणे ओलसर लाल रंगाचे होते. ती काही बोलली नाही, पण ती त्याच्यासमोर न पाहणाऱ्या ताठ डोळ्यांनी उभी राहिली. तिने मग काहीतरी हातवारे केले आणि कुणीतरी तिला मागून एकदम झटकल्याप्रमाणे ती पुन्हा निंबाआड गेली. दानय्या खिळल्यासारखा झाला. हुच्च म्हातारी खरोखरच दिसली की डोळ्यांनी आपणाला पुन्हा फसवले हेच त्याला कळेना. त्याचे पाय थरथरू लागले. त्याच नेमक्या वेळी हे अभद्र भूत समोर दिसले म्हणून त्याने कपाळावर हात मारून घेतला व पाय ओढत तो रस्त्यापलीकडे गेला. प्रथम थोडा वेळ जरी त्याला घुसमटल्यासारखे वाटले तरी वस्ती सोडून तो डोंगराकडे चालला तेव्हा हळूहळू पूर्वीचा उत्साह त्याच्यात भरू लागला. पालथ्या तसराळ्यासारख्या लहान टेकड्या संपून झुडपांनी मातलेले डोंगर दिसू लागताच तर त्याचे हात पूर्ण जिवंत झाले. त्याने उगाचच एका वारुळावर काठी चेपली तेव्हा तांदळाचे माप उलटल्याप्रमाणे आतून पांढरट मुंग्या लगद्याने बाहेर कोसळत व आंधळेपणाने इकडे तिकडे धावू लागल्या. दानय्या त्यांच्याकडे पाहून तिरस्काराने थुंकला. मुंग्यांनी वारुळे बांधायची ती सापांनी राहावे म्हणूनच बांधायची असतात. त्यात स्वतः मुंग्यांनीच राहायचे म्हणजे पायरी सोडून वागणे नव्हे तर काय. पूर्वी नागासाठी डोंगरात देखील जायची गरज नसे. पूर्वी नागासाठी डोंगरात देखील जायची गरज नसे. अष्टापूरच्या या माळावर कोणत्याही झुडपात अगर वारुळात काठी डोसली की आतून तांब्याचा पोलादाचा उष्ण रस ओतल्याप्रमाणे त्याच्या तोरणबिळातून तोंड बाहेर काढत एखादा तरी नाग चिडून बाहेर येत असे. पण आता तेथले सगळे झाड झुंबाड मरून गेले होते आणि आता ओस पडलेल्या एखाद्या शेततुकड्याभोवती असलेल्या घायपाताच्या मोकाट खड्ड्याखेरीज काही दिसेनासे झाले होते. दानय्याचे पाय आताच भरून आले होते आणि थोडा वेळ कुठेतरी अंग टेकावे असे त्याला एकदम वाटू लागले होते. पण आज ऊन परताच्या आत स्वतःचे जनावर आणण्याची ईर्ष्या त्याला गप्प बसू देईना. ऊन तर आताच कडवे होऊ लागले होते आणि घासून गरम केलेल्या पांगाऱ्याच्या बिया कपाळाला चिकटून बसल्या आहेत असे त्याला वाटू लागले होते. झोळी खाली ठेवून इकडे तिकडे फिरून पाहावे अशी एकही जागा अद्याप तरी त्याला दिसली नव्हती. या भागात पाऊस पडायचा तो असा की कुत्र्याचे डोके भिजून तो शेपटीकडे येईपर्यंत डोके तेवढ्यात वाळून कोरडे होऊन बसे.
तरी सुद्धा पूर्वी या महिन्यात तसल्या एका सरीने देखील हा माळ येथून येथपर्यंत पोपट चालत गेल्याप्रमाणे हिरवागार होऊन जात असे. आता बघावे तर सगळीकडे पूड होऊन गेलेली नागडी माती, गुरांच्या खुरांनी तिच्यावर उमटलेले गिचमिडी शिक्के आणि त्यात मध्ये मध्ये रानशेणीचे डाग असल्या जागी बापा अप्पा करून एखादा नाग मुद्दाम सोडला तरी तो राहायचा नाही. पूर्वी या ठिकाणी बाभळ करंजांची दाट झाडे होती आणि कितीतरी ठिकाणी कमरे एवढी उंच वारुळे दिसत. पलीकडे शेवग्या हनुमंताच्या देवळाकडे जायचे म्हणजे माणसे तेथे चिमटीत सापडल्याप्रमाणे अंग चोरून जात. बकऱ्या तर राहू देत, एखादी गाय म्हैस चुकून इकडे फिरकली तर 5-10 मिनिटांतच रानवट डोळ्यांनी मान वर करून पाहू लागे व मग शेपटी उचलून मोकाट ओधळून भरधाव मागे जात असे. आता हे सारे संपले. पूर्वी गुरे चरत त्या स्वामी माळावर माड्यांची घरे झाली, रस्ते झाले, मोटारी आल्या. मग गुरे घोळक्यांनी पुढे सरकली. गुराख्यांनी मग एक दिवस हातापायांना पोती गुंडाळून सारे रान विंचरून काढले. वारुळे भुईसपाट केली आणि गाडीभर जातिवंत जनावरे आडवी तिडवी ठेवून खाणीच्या खबदाडात फेकून दिली. त्यांच्या मागोमाग कुऱ्हाडी घेऊन माणसे आली आणि झाडे तिथून गेली. आता तेथे जनावर दिस म्हटले तर दिसणार तरी कसे? तांबड्या मातीला त्यांची आठवण तेवढी उरली असेल. तांबड्या मातीला आणि तिच्या जाड तळव्यांनी पावले उमटत त्यांच्या शेजारी काठीचा ठिपका टाकत चाललेल्या दानय्याला. दानय्या शेवग्या हनुमंताच्या देवळापाशी आला. या ठिकाणी बांध 2 पुरुष उंच होता. या कडेच्या पाण्यात कमळांच्या मुळांचे जाड म्हातारे जाळे झाले होते आणि मध्येच कुठेतरी भाताच्या गोळ्यासारखे एखादे फूल दिसत होते. बांधाच्या वळणाने पुढे बऱ्याच अंतरावर देऊळ होते. त्याच्या भिंतीवरील सोनकाव चुन्याचे उभे पट्टे पाण्यात पडल्यावर काकडल्याप्रमाणे थरथरत होते. आता मात्र दानय्याच्या पायाची पडवळी झाली. तो थांबला व एका निरगुडीच्या झाडाखाली बसला. देवळाकडे जावे की काय असा एकदा त्याला विचार आला, पण मग तेवढा फेरा घेऊन पुन्हा परत फिरावे लागले असते. त्याने बसल्या बसल्याच हनुमंताला नमस्कार केला व म्हटले, बाबा यश दे, पौर्णिमेला नारळ फोडीन, खोबरे वाटीन. बसल्यानंतर त्याला एकदम मोडल्यासारखे वाटले व शरम पुन्हा जागी झाली. इतक्या वर्षात हाताला शेण लावू दिले नाही. कालच अवदसा का आठवली? हुच्च म्हातारीने आपल्यावर तांदूळ तरी फेकले नाहीत ना? तिने कालच डेरके का नागावर टाकले? गोंदाच्या झोपडीवर त्याच नेमक्या वेळी ती कशी उगवली आणि इतर सारी माणसे घोरत पडली असता तीच का समोर आली की हुच्च म्हातारी नव्हेच आणखी कोणीतरी तिच्यात बसून तळपट करण्यासाठी? त्याने ती कल्पना झट दिशी बाजूला टाकली. शरम जाळात राहिली तरी आता त्याचा संताप वाढू लागला. तिने केले असेल एक चेटूक, पण बाकीची माणसे काय आतून मेली होती? इतकी वर्षे मला पाहतात कधी मी कुणाची चिंधी घेतली नाही, तर मढी उलट मलाच सांगतात जा म्हणून. जनावर चोरायला माझ्या दंडात काय दम नाही? अरे घोरपड म्हातारी झाली म्हणून काही पाल होत नाही. जरा विचार करायचा की म्हातारा असले यस्त का कसे करील म्हणून. त्या हुच्च म्हातारीला बडवायचे की आपल्याच मुळावर टाकायचे निखारे?
ती पोरे ड्युटी एवढी होती नव्हती तेव्हा त्यांना शिकवले, पोट भरायला लावले. शिप्पाच्या बापाने माझ्या खोप्यातील गाडग्यामधले पैसे चोरले. सिद्धरामच्या बाने तर माझा एक कोट चोरून विकून खाल्ला. सारा पावसाळा आपण काकडत काढला, पण एक शब्द तोंडातून काढला नाही. आणि आता ही किडकी पोरे सांगतात वस्तीतून जा म्हणून. जाईन स्वतःचे जनावर आणून दाखवीन आणि जाईन. त्यात काय एवढे? ज्याला घरच नाही त्याला सगळे जग म्हणजे घरच आहे. पण जायचा विचार येताच दानय्याचा ताठा ओसरला व तो गुडघे उभे करून त्यांच्या भोवती हात गुंडाळून बसला. जायचे म्हणजे तरी कुठे? पुन्हा एकदा गावाकडे जावे, त्या ठिकाणी काय आहे बघावे. आता त्या ठिकाणी कुणा रुमालवाल्याचा जोंधळा डुलत असेल. आता आपल्या जातीचे देखील तेथे कुणी उरले नसेल. त्या ओढ्याने वाढवले तेथेच बुट्टी शेजारी ठेवून आडवे व्हावे किंवा दूर नागझरीला जावे. तेथे बाला पुरले. आता म्हणावे, अप्पा चुकले, व्हायला नको होते. मी दुसऱ्याचे जनावर उचलले. मी काय करू? त्या हुच्चडीने चेटूक टाकले माझ्यावर. तिने किंवा आणखी कोणी अवदसेने. आपण जाणार म्हणताच आत्ताच ती पोरे खिदळत असतील. पण त्यांना काय माहीत आहे? या हनुमंताच्या उंबऱ्यावर मी तुळईसारखा नाक धरला होता आणि कापत असलेल्या आतल्या पुजाऱ्याला सोडविले होते. मी गेलो तर वस्तीतला कृष्ण गोल्लत संपला. मग राहिला सगळा रांडावळा. गवत कापणारी, मोलमजुरी करणारी, मोटारीची डोंगणे धुणारी सगळी किरडू कुणबटे. निरगुडीची सावली थोडी बाजूला सरली व उन्हाने गुडघा भाजू लागला. तो उठला व त्याने झोळी पुन्हा अडकवली. काठी उचलता उचलता त्याला वाटले, परळभर रस्सा आणि तुकडे पाठवले असते तर त्यांना काही भीक लागली नसती. कसाही म्हातारा जाणारच होता. त्याचे एवढे खाल्ले तेवढे तरी परत करायला हरकत नव्हती. आता यापुढे कधी बोलावलेत तरी मी डुंकून पाहणार नाही. तळ्याच्या पलीकडे गेले की मात्र हिरव्या रंगाने सगळेच खाऊन टाकल्यासारखे वाटे. प्रथम लागत करवंदाच्या जाळ्या, मग हिरड्याची झाडे, झाडावरून शिकेकाईच्या काटेरी वेली. पण गवत नंतर वाढे. झाडांची दाटी होत असे आणि अगदी कडेने गेलेली गाडीवाट सोडली तर सगळीकडे पानांचा गुडघाभर थर असे. मधूनच एखादी लहान पाऊलवाट बिचकत तर वर बेरडांच्या वस्तीकडे गेलेली दिसे. वरच्या बाजूला सपाट होते आणि त्या ठिकाणी एका किल्ल्याची पडझड होती इतकेच. एका पाऊलवाटेकडे पाहताच दानय्याचे मन एकदम हुरहुरले. मल्लेशीला भेटून कितीतरी वर्षे होऊन गेली होती. त्याला वाटले असेच जावे. मुठी एवढी चांदीची पेटी गळ्याभोवती घालणारा मल्ला हातात फरशी घेऊन अनेकदा दानय्याबरोबर हिंडला होता. किल्ल्याच्या फुटक्या भिंतीवरून खाली उडी मार म्हटले तर काही विचार न करता धोत्राचा काचा मारू लागणारा गुहेत अस्वल गेले हे सांगितले तर त्याची वाट पाहत तोंडाशीच बिनघोर झोपणारा हा गडी. पण विधभर वळवळ बघताच तो थरथर कापू लागे. एखाद्या लहान पोराप्रमाणे तो दानय्याबरोबर हिंडला. मग तो तुरुंगात गेला. त्याने कुणाच्या तरी डोक्याची भकले केली होती. नंतर तो परत आला हे दानय्याला कळले होते. जावे का त्याच्याकडे? खूप बोलण्याच्या उसळीने दानय्याचा गळा दाटून आला. आता नको मल्लेशा, पण येथून जायच्या आधी तुझ्याकडे टेकल्याखेरीज जाणार नाही. आता ऊन रखरखले होते. भोवती एवढी झाडे, पण जेथे ऊन सांडले होते तेथे पाहवत नव्हते. दानय्या क्षणभर घुटमळला
व त्याला काय करावे हे समजेना. दानय्या बाजूला उतार होता, डाव्या बाजूला उतार होता व त्या ठिकाणी सारे शांत हिरवे दिसत होते. मधून मधून एखाद्या झाडाच्या बुंद्यावर वाळवीची तांबडी माती उंचापर्यंत गेलेली दिसत होती व त्यावर कुडचा भर उन्हाचा शिडकावा झाला की तेवढा भाग तापल्यासारखा दिसे. तेथे चढावे न लागता उतरावे लागणार म्हणताच दानय्याच्या पायांना नेट आला व तो तिकडे वळला. तो नजर सराईतपणे इकडे तिकडे वळवत आत चालू लागला. पूर्वी त्या ठिकाणी वाट असावी, कारण दोन्ही बाजूंनी एका रेषेत गवत वाढले होते, पण तेथे आत येताच त्याला एकदम अस्वस्थ वाटू लागले. आपल्या मागे काही अंतरावरून सतत कुणीतरी येत आहे असा त्याला भास होऊ लागला व एकदा दोनदा त्याने मागे वळून पाहिले. मागून कुणी येत नव्हते, पण पावलांचा आवाज मात्र कमी होत नव्हता. एका कोपऱ्याला वळल्यावर त्याने एकदम एक फेरा घेऊन मागे पाहिले व त्याचे अंग शहारले. त्याला एका जांभळाच्या झाडाजवळ झुडपाआड लालभडक रंग दिसला. त्याला हुच्च म्हातारीचा एकदम संताप आला व त्याने भिरकवण्यासाठी एक दगड उचलला. पण ती हुच्च म्हातारी नव्हती, कारण तिच्या चेहऱ्यावर कुंकू माखलेले नव्हते. तो आणखी थोडे पुढे गेला व डोळे बारीक करून त्याने न्याहाळले. लाल लुगडे स्पष्ट होते आणि वर चेहराही होता. त्याला एकदम चरका बसला. इतक्या दूर आणि इतक्या वर्षानंतर दगड हातातच धरून तो मंतरल्याप्रमाणे निर्जीव अंगाने तिकडे गेला. मग मात्र त्याचे अंग विस्विशीत झाले व तो हसू लागला. त्याने दगड झुडपात भिरकावला व तो परत आला. त्या ठिकाणी पळसाचे झाड होते व वाळलेले पिंजर वाऱ्याने उडत येऊन त्यावर पडले होते. तो परतला. त्या ठिकाणी भोवती झाडे होती व मधून मधून हरळी उगवलेली मोकळी जागा होती. अगदी कडेला कुणीतरी एक अगदी लहान देऊळ बांधण्याचा विचार केला. मग सारेच अधीरपणे विस्कटून टाकले असे दिसणारा दगडांचा एक ढिगारा होता आणि त्याचा खालचा भाग दगड फुलांनी चुणला होता. त्या ठिकाणी येताच दानय्याची पावले आपोआप थांबली. त्याच्यावर पुटाप्रमाणे चढलेली वर्षे गळून पडली. सारे अंग इशारा दिल्याप्रमाणे खडबडून जागे झाले आणि एक पीळ होऊन प्रसंगाकरिता तयार झाले. हे असे का घडते हे दानय्याला इतक्या वर्षात कधी उमगले नाही, पण प्रत्येक वेळी ते घडे. अंग असे खबरदार झाले. हातावर असा हलकाच फुलोरा झरझरून गेला की जवळच कुठेतरी नाग आहे हे त्याला जाणवे. त्याने झोळी हलकेच रिठ्याच्या खोडापाशी ठेवली आणि कोयता पक्कड जवळ आहे की नाही हे तपासले. तो काठी घेऊन बिन आवाजाने पुढे आला व हरळीच्या मध्यावर घायपात दांड्याप्रमाणे उभा राहिला. त्याने मान न हलवता नजर डावीकडून उजवीकडे फिरवून आणली. थोडा वेळ त्याला कुठेच काही दिसले नाही. तो हलकेच आणखी थोडे पुढे झाला व त्याने दगडांच्या ढिगाऱ्यात पाहिले. जमिनीलगतच असलेल्या दगडांचा निर्जीव पांढरा रंग एके ठिकाणी फुटला होता व त्या ठिकाणी दगदगीत केशरी रंगाचा एक वळसा दिसत होता. तो पिंढरी एवढा जाड होता व त्यावर खवल्यांची उग्र कुसर होती. दानय्या पाहतच राहिला, कारण असला केशर नाग त्याने अलीकडे बऱ्याच वर्षात पाहिला नव्हता. त्याला वाटले, बाबा रे, तू लोकांवर इतका विश्वास टाकू नको. हा तर फण्याखालचा लगेच जवळचा भाग आणि तोच तू वेड्यासारखे बाहेर ठेवून बघतोस. अरे, त्या ठिकाणी एक काठी नेमकी हाणली की संपलासच तू.
तुला मान वळवता येणार नाही की पुढे सरकता येणार नाही. आता मी काही गुराखी नाही की वाटसरू नाही. ही गोष्ट सोड. मी कशाला मारू तुला. नागाला ते ऐकू आल्याप्रमाणे वळसा रुंदावला व नागाने डोके बाहेर काढून दानय्याकडे क्षणभर स्थिर नजरेने पाहिले. आताच शेवटचा निर्णय घेण्याचा क्षण असल्याप्रमाणे त्यांची एक नजर झाली. दानय्याने हात जोडले व म्हटले, वय मीच दानय्या. पण आता माझं संपतच आलंय. पुन्हा रानात यायला आयुष्य राहील की नाही देव जाणे. संपल्यावर मी सुटलो आणि मग तुम्ही देखील मोकळेच झालात बघा. माझ्या मागणं कुणी कृष्णगोल्ल बुट्टी घेऊन फिरायला मर्द उरणार नाही. दानय्याने हात खाली सोडले व तो गप्प उभा राहिला. पण नागाचा निर्णय ठरल्यासारखा दिसला. त्याने तोंड तसेच बाजूला वळवले व आणखी थोडा केशरपट्टा बाहेर काढून तो बाजूला सरकू लागला. कालची सारी धग पोटात घेऊन दानय्या याच क्षणासाठी थांबला होता. त्याने काठी सरकवली व एका वळशात काठीचा आकडा घालून त्याने मागे जोरदार झटका दिला. त्याबरोबर सहजपणे 2 वाव लांब नाग वर उडून हरळीवर मध्ये येऊन पडला. दानय्याने चपळाई केली व तो दगडाच्या ढिगासमोर येऊन उभा राहिला. खरे म्हणजे निसटायला नागाला सगळा डोंगर मोकळा होता. पण नाग नेहमी ओढलेल्या जागीच परत जाण्याचा का प्रयत्न करतो हे गूढही त्याला कधी कळले नाही. अशा आडदंडपणे ओढून टाकलेले नागाला आवडले नाही. तो वेगाने दगडांकडे धावला आणि समोर दानय्याचा अडथळा पाहताच त्याने शिपतरासारखा फणा काढला व त्याबरोबर त्यावरील भयचिन्ह उग्रपणे चमकू लागले. दानय्या आत्मविश्वासाने खुलला. त्याने काठी चटकन उचलून नागाच्या अंगावर तिरपी टाकली आणि आडवी ढेंग टाकून त्याने एक पाऊल तिच्या मध्यावर ठेवले. काठी 2 वेटोळ्यांवर पडली. नागाचे अर्धे अंग तिच्या खाली दबून राहिले, पण त्याचा फण्याकडील हातभर भाग मात्र अतिशय रागाने वेडावाकडा फिरू लागला. साऱ्या शिकारीतला हा तर अगदी काळीज भाग. त्याने हुंब काठीवर पाय अशा रेड्या पावलांनी देत की नागाचा कणाच मोडे आणि मग असल्या मोडक्या नागाला स्वतःच्याच हातांनी मारावे लागे. नाहीतर उलट काहींची पावले इतकी शेंबडी असत की नाग एका झटक्यासरशी काठी घालून निसते आणि मग कातडी बचावता त्यांच्या तोंडात साबण फुरफुरू लागे. दानय्या अभिमानाने हसला, कारण गळ्यातील सुराप्रमाणे हे कसब देखील परमेश्वरानेच टाकलेला एक तुकडा असते आणि जन्मायच्या वेळीच ते न विसरता घेऊन यायचे असते. दानय्याने थोडा वेळ तसाच जाऊ दिला. फण्याचा पंखा उघडत मिटवत नाग आवेशाने धडपडत होता. त्याचे डोळे आता तापलेल्या काळ्या मण्याप्रमाणे दिसू लागले होते व तोंडाला दोन्ही बाजूंनी पिवळसर ओल दिसू लागली होती. एकदा दोनदा त्याचे तोंड मातीत जोराने आदळले आणि सळक हलणारी जीभ जास्तच लांबीने सपसपली. मग दानय्याने काठीवरील दाब न काढता पालथ्या कोयत्याने आणखी पुढचा भाग दाबून धरला. आता नागाचे सारे अंग परत स्वाधीन झाले व तो फण्याजवळच्या विधभर भागानेच धडपडू लागला. दानय्या आणखी थोडा वाकला. फण्याच्या हालचालीबरोबर आपला हात फिरवत त्याने
एक चाल मिळून घेतली व मग वेगाने बोटे गळ्याशी गुंडाळत अंगठा दाबून त्याने नाग पकडला व कोयता सरकवत काठीवरील पाठीवरील पाय काढला. त्याबरोबर इतका वेळ दबलेली वेटोळी त्वेषाने सरळ झाली व फट्ट दिशी हातावर आपटून उलट सुलट फिरू लागली. अरे धडपड तू पाहिजे तितकं, तुझी आग तुझ्या वीतभर तोंडात, मग मागे अंग असे ना का रस्त्या एवढं लांब, दानय्या म्हणाला. त्याने उजव्या हाताने पक्कड काढली व नागाला उचलले. त्याचे तोंड आता उघडले होते व वाकड्या आकड्यासारखे सुळे स्पष्ट दिसत होते. भोवती ऊन तर आता उकळल्यासारखे झाले होते आणि भोवती पाहताना डोळे गरीबपणे अर्धवट मिटून गेल्यासारखे तिकडे पाहता येत नव्हते. दानय्याला तर मोकळ्या जागेभोवती झाडात सारेच सारवल्यासारखे दिसू लागले होते. त्याचे लक्ष एकदम समोर ढिगाऱ्याकडे गेले. तेथे एका झाडावर हात टेकून अंग त्याला लपटल्याप्रमाणे वळवून कुणीतरी उभे होते. त्याने लक्षपूर्वक पाहताच ते चित्र हिरवट पाण्यातून वर आल्याप्रमाणे स्वच्छ झाले. तांबडे लुगडे, लाल काळसर संतापलेला चेहरा, नागाने त्यातलीच 2 थेंब आपल्या डोळ्यांसाठी उचलल्याप्रमाणे वाटणारे काळ्या विषाने भरलेले डोळे, मग ऊन बुंध्यावरून हल्ले, सावल्यांनी थरथरून पानांच्या बोटांनी सारे पुसून टाकले व वाळवी मातीच्या रंगाने माखलेले झाड पुन्हा उन्हाचा एक पदर अंगावर पडण्याची वाट पाहू लागले. दानय्याचे अंग सैल झाल्याप्रमाणे झाले व मानेमागे पाठभर झरकन काटा उमटला. त्याने भेदून पाहिले. गाठी झालेल्या वाकड्या बोटात धरलेली पक्कड थरथरत होती आणि डावा हात तर खांद्याखाली झेदरल्याप्रमाणे पोचट वाटत होता. मग तर त्याला सगळ्याचाच विसर पडला. डाव्या हाताची बोटे एकदम शरण गेल्याप्रमाणे दुबळी झाली. नाग एका लाल उसळत्या आवेगाने हातभर निसटला व फणा काढून वेगाने खाली तरंगला. मग फणा मिटवत उघड्या मांडीवर झेप घेत त्याने अत्यंत संतापी द्वेषाने दानय्याच्या सैलसर मासात दात रुतवले. त्या आकस्मिक वेदनेने दानय्या प्रथम गोंधळला, पण फार अविश्वासाने पाहू लागला. पण मग नागाने जणू युद्धातला एक धर्मनियम मोडल्याप्रमाणे त्याचा संताप जागा झाला. त्याने झटक्याने रुतलेल्या डोक्यास हिसडा दिला व कोयता उचलून मांडीवरच त्या डोक्यावर हाणला. वार तिरपा लागला. त्या खालचे अंग उलटसुलट वळसे देत लोंबू लागले. दानय्याने नाग ओढून जमिनीवर टाकला व बेभानपणे कोयता हाणत त्याने डोक्याचा लाल चिकट लगदा करून टाकला. उरलेला तुकडा झटक्याने आकसत पसरत होता. त्याचेही त्याने 2 तुकडे केले. पण तोपर्यंत मांडीला चूड लावल्यासारखे झाले होते व आगीची चकती पसरू लागली होती. एका ठिकाणी सैल काळे मांस घट्ट होऊन तकतकू लागले होते. दानय्याने कोयत्यानेच त्या ठिकाणी अंदाजाने रेघ ओढली व बोटाने दाबून रक्त बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण हळूहळू त्याच्या गुडघ्याचा नेट गेला व तो धापा टाकतच अलगद जमिनीवर कोसळला. त्याने कोयता उचलला व कष्टाने त्याने तो उरलेल्या नागावर कचाकचा चालू केला. आता वीतभर तुकडा काही सलग राहिला नव्हता, तरी त्याचे दुबळे घाव मातीत
पडत होते. मग त्याची गती कमी झाली व हात थांबला. आता ऊन तर चुड्या लागल्यासारखे पेटले व सावल्यांनी स्वतःला अगदी लहान लहान करून त्यातून अंग काढून घेतले. दानय्याला एक झटका आला व तो तेथल्या चिकट ओलसर मातीत पाठीवर पडला. उन्हाकडे पाहताना काही वेळापूर्वी डोळ्यांची चिमूट करावी लागत होती, पण आता दानय्या ओले उघडे ओठ घेऊन उन्हात डोळे निसंग उघडे टाकून बेदरकार पसरून गेला होता. कथा समाप्त.